काम नीट झालं पाहिजे। मागच्या वेळेला झाल्या तशा चुका होता कामा नये। मी अजिबात सहन करणार नाही। काही करा, मतदार राजाला पैसे वाटा, ढाब्यावर मटणाच्या पार्ट्या द्या, वाटेल ते करा, पण ह्या वेळेला गुलाल आपल्यालाच लागला पाहिजे। सुनबाई, इकडे ये। अगं, तू गेली नाहीस अजून? जाणार होतीस ना हनीमूनला गोव्याला? मला वाटलं आतापर्यंत गोव्याच्या समुद्र किनारी फिरत असशील। रागाला वाटतो कुणाला तरी। कसं आहे ना सुनबाई, तू काहीही केलंस ना तरी तुझा नवरा माझ्याच ताब्यात राहणार। वीरूला आता माझ्या गुलामीचीच सवय झाली। गुलाम नाही तो तुमचा काकी, तुमचा आदर करतो आणि हे घर टिकवून ठेवायचं ना म्हणून तुमचा ऐकतो। पण जेव्हा त्याच्या समोर तुमचा खरा चेहरा येईल ना, तेव्हा ह्योच गुलाम राजा बनून तुमच्या डोक्यावर बसल, तेव्हा पायाखालची जमीन सरकल तुमच्या। सुनबाई गो सुनबाई, किती गो भोळी आहेस तू। तुला खरंच वाटतंय वीरूला तू माझ्यापासून लांब करशील? तू त्याचं किती बी कान भरलंस ना तरी तो माझ्या पायाखालीच राहणार आहे। कारण माझी गुलामी करणं आता त्याच्या नसा नसात भिनलंय। ही डोक्यात फिट्ट करून ठेव। वेड्या 10 मिनिटात देतो म्हणतोय। हा नाग्या, ही यादी मिळाली ना, काकींचं इलेक्शनचं काम एकदम सोपं होऊन जाईल बघ। वेड्याला का? हा, तू जेव्हा बघल तेव्हा ना नुसतं काकींच्याच कामाचा विचार कर। त्याच्या पलीकडे पण जाऊन काहीतरी असतंय। त्याच्या पलीकडे काय असतं तेव्हा? अरे संसार असतो। लगीन केलेस ना तू? हा, मग ते संसार करतोच की। काय करतोयस? काय करतोय म्हणजे असं काय एका संसारात करायचं असते? हीच तर ना लका, तू पिवळींचा ना जरा बी विचार करत नाहीस। एक तर लग्नानंतर त्यांना कुठं फिरायला घेऊन बी गेला नाहीस ना। आता कसा बसा तयार झाला होतास, पिवळीनी बी चांगल्या खुश होत्या, तर काय केलंस तू ऐन वक्ताला? सगळा प्लॅन कॅन्सल। हा, मग दुसरं काय करायचं? हरला का इथं निवडणुकीसाठी काकीनं गरज आहे माझी। निवडणूक 5 वर्षात ना एकदाच येते। हा, हनीमून तसं काय दरवर्षीच येतं का नाही? अरे काकीची कामं करायला आम्ही होतो इथं, पण तू काय केलं? फक्त काकींचा विचार केला। पिवळींचं काय? कसल्या खुश होत्या त्या सकाळी, सगळा मूड ऑफ केलास तू त्यांचा। त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं हे तरी कळलं का तुला? तू ना प्लॅन कॅन्सल करताना एकदा विचारायचं तरी त्यांना। खरं का नाग्या, मी पिऊचा विचार करायला पाहिजे होता। तिला विचारायला पाहिजे होतं प्लॅन कॅन्सल करायच्या आधी। चुकलंच आहे माझं। ही एवढी निवडणूक झाली ना की तिला लगेच मी बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जाणार आहे बघ। बोललो तर बोललो। हे मला नाही, पिवळीनीच ती जाऊन सांग। त्यासने लय हर्ट झाला असेल तुझ्या अशा वागण्याने। मी बघतो प्रिंट आउट झालेत का। हा बघ। जगदीशराव, जगदीशराव, ओ जगदीशराव, काय झाले? आणि एवढा भूकंप झाल्यागत का ओरडताय? भूकंपच होणार आहे, पण तो विरोधकांच्या आयुष्यात। म्हणजे तुम्हाला कळलंच नाही का अजून? सगळ्या दुनियेच्या खबरा ठेवता आणि इथं आपल्याच बुडाखाली काय चाललंय याचा जर पत्ता नसेल तर राजकारणात कसं टिकणार तुम्ही? हे टिकायचं राहू द्या, काय झालंय ते सांगा। विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यात। काय? मग पेपरमध्ये कशी बातमी आली नाही छापून? जगदीशराव, ही बातमी वाचण्याची नाही तर बातमी घडवण्याची वेळ आहे। सूर्य डोक्यावर येईपर्यंत घोरत पडणाऱ्यांना राजकारणात कधीच यश मिळत नसतं। सुधरा आता आणि कामाला लागा। येत्या 2 महिन्यात निवडणूक आहेत। आम्ही लागतो तयारीला, पण आधी तुम्हाला तिकीट तर मिळालं पाहिजे। ते कुठे जातंय?
तिकीट आम्हालाच मिळणार, आम्हाला त्याची काळजी नाहीये. कधी एकदा त्या कांचन सूर्यवंशीचं डिपॉझिट जप्त होतंय, कधी एकदा ती तोंडावर आपटते हे बघायला आतुर झालोय आम्ही. डॅडी, त्या कांचन सूर्यवंशीला एवढं कमजोर समजू नका. नाहीच समजत. तिचा प्रत्येक डाव आम्हाला माहितीये. आमच्या नालायक पोरीच्या लग्नाचं भांडवल करून ती कांचन सूर्यवंशी या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. पण तिचा प्रत्येक हल्ला परतून लावायचा आहे आपल्याला. असा दणका द्यायचा आहे की तिच्या सकट अख्ख्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे की यो तालुका फक्त अंकुशराव पाटलाचाच बालेकिल्ला आहे म्हणून. आणि त्यासाठी कुठल्याही थराला जावं लागलं तरी जावा, मागं पुढं बघू नका. कार्यकर्ते गोळा करा आणि कामाला लागा. हो डॅडी. तयारीला लागायचंच आहे, पण ती तुमच्या प्रचाराच्या नाही तर आमच्यात तिकीट मिळवायचं. कांचन सूर्यवंशीकडे काय कधी पण बघता येईल. आधी तुम्हाला तिकीट मिळतंय का आम्हाला ती बघूयात. माइंड ब्लोईंग. काकी, ही घ्या लिस्ट. यात आपला हक्काचा मतदार कुठं कुठं आहे याची विभागवार आकडेवारी आहे. तालुक्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागातून आपल्याला फुल सपोर्ट आहे. फक्त आहे ना पूर्व आणि मध्य विभागातून आहे ना आपल्याला सपोर्ट कमी पडतोय. तिथनं जर आपल्याला सपोर्ट मिळाला तर मतदानाच्या 49% आपण पोहोचते बघा. वीरू, तुझ्या ह्याच अभ्यासामुळं मी तुला नेहमी म्हणत असते की तुझ्याशिवाय माझं पान हलत नाही. चांगलं काम केलंस. जी काकी, बाकीच्या पोरांना बी लावले कामाला. मी आलोच जरा. अरे थांब थांब, घाई घाईत कुठं चालला? की पिऊला जरा. ती काय कुठं पळून चालल्या होय? अरे इलेक्शनचं काम आहे, जोरदार तयारी करायला पाहिजे. तू एक काम कर बघू, बाजार समितीमध्ये जा आणि आपल्या पक्षाच्या सदस्यांना सांग काकींना तुमच्या बरोबर मीटिंग करायचंय म्हणून. तिथले कार्यकर्ते सुद्धा सांभाळायला पाहिजेत आपल्याला. ठीक आहे काकी, मी पिऊला सांगतो आणि लगेच जातो. अरे तिला काय सांगायचं? पिऊनं सांगितलंय का तुला काकीचं काम करायचं नाही म्हणून? हा हो, नाही काकी, पिऊ कशाला असं सांगेल? नाही ना, मग जाऊन काम कर. आपल्यासाठी एक एक मिनिट महत्वाचा आहे. तो अंकुशराव तिकडे जोमाने कामाला लागला असेल आणि आपण नुसतं लिस्टच बघत बसलोय. जी. हा, आता तुला सासऱ्याला जिंकवायचं असेल तर काकी, मी तुमच्याशी या घराशी कधी गद्दारी करीन का? असलं काही मनात बी आणू नका तुम्ही. मी लागतो कामाला. नमस्ते साहब, आपने जैसे कहा था मैंने 5 करोड़ का इंतजाम कर दिया. बस मेरा टिकट कंफर्म कीजिए. ऐसे कंफर्मेशन नहीं दे सकते. आपको टिकट देने के लिए अंकुश राव जी की अनुमति होनी चाहिए. लोग तो उन्हीं को फॉलो करते हैं. पार्टी एक सीट के लिए कॉम्प्रोमाइज नहीं कर सकते. किसने कहा लोग अंकुशराव को फॉलो करते हैं? इथं बघा, सगळं फक्त जग्गूच्या हवा आहे. साहब, अगर लोग अंकुशराव को फॉलो करते तर मागच्या वेळी 3 वेळा असे तोंडावर पडले नसते. ऐसा है ना साहब, पार्टी को एक नए चेहरे की जरूरत है और वो मैं हूँ. मैंने कहा ना, आपको पहले अंकुश राव जी से अनुमति लेनी होगी. ठीक है, आपको मिल जाएगी. ये सारा पैसा आपको कल तक मिल जाएगा. बस मेरा टिकट का देखिए. ठीक है, रखते हैं. काहीही झालं तरी तिकीट आम्हालाच मिळालं पाहिजे. आणि अंकुशराव, तुम्हाला अनुमती द्यावीच लागेल. काय आहे ना की वय झालं आता तुमचं, तुम्ही रिटायरमेंट घेतलीच पाहिजे. आणि जर तुम्ही नाही घेतली तर मला यातून बाजूला कसं करायचं ना ते आम्हाला चांगलंच माहित आहे. माइंड ब्लोईंग.
पिऊ विरूची वाट बघतेस होय ना? मला तुझं लई वाईट वाटतंय का? अगं लगीन झाल्यापासून तुझी काय बी हाऊसमौस झाली नाही या घरात. आज इतक्या महिन्याने तुम्ही दोघं बाहेर फिरायला निघाला, पण कांचनमुळे तुमचं रद्द झालं बघ. हरकत नाही आई, इलेक्शन झालं की जाऊच ना आम्ही फिरायला. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. अगं तू माझ्यापासून किती बी लपवायचा प्रयत्न कर, पण मला समज कळतं तुझ्या मनात काय चाललंय ती. अगं लगीन झाल्यावर प्रत्येक पोरीचं स्वप्न असतं ग की नवऱ्यावर कुठतरी बाहेर फिरायला जावं, त्याच्यावर बोलावं, गप्पा माराव्या त्या. पण ही समज सुख तुझ्या नशिबात नाही बघ. हो नाही आई, मी विरूशी लग्न करतानाच या गोष्टी स्वीकारल्या होत्या. तुम्ही नका मनाला लावून घेऊ. आज ना उद्या बदलतील गोष्टी. लई गुणाची हाय ग पोरगी. अगं असा समजूतदारपणा लई कमी पोरींच्यात असतोय अगं. पण मला तर वाटतं ह्यो युरू ना ह्याचाच फायदा घेतो बघ. बघ बरं आता इतका वेळ झाला, आला का घरी? त्याला कळायला नको का आपली बायको घरी वाट बघत असेल? हा, तिला काय बोलायचं असेल, घरी जावं, तिच्याशी बोलावं, बसावं. पर ती नाही. कांचननं काम सांगितलं की गेला बघ. त्याला या कामाच्या मोहर काय सुधी दिसत नाही बघ. आई, तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट विचारू? अगं विचार की. तुम्ही आणि विरू काकींचं सगळं काय ऐकता? आयो लई वाईट वागवतात त्या तुम्हाला. जेव्हा बघाव तेव्हा विरूला गुलामासारखं वागवतात. आई, या घराच्या खऱ्या कारभारीन तुम्ही आहात आणि तुम्हाला त्या मोलकरींसारख्या वागवतात. मला अजिबात नाही आवडत आहे. आओ, मला फक्त एवढं म्हणायचंय की माझा नवरा आणि माझी सासू स्वतःच्या घरात मालकासारखी राहावी. आओ, तुम्हा दोघांनाही घरची कामं करायला माझे ना नाहीये, पण तुमचा मान राखला जावा एवढीच अपेक्षा आहे. अगं पोरी, तुझं समज पटतंय मला. पर कवा कवा ना माणसाच्या नशिबात काय असतं ना ती ठाव नसतं. आणि ही समज जी काय चाललंय ना, ही समज आमच्या नशिबाचं भोग आहे ती, आणि ती आम्ही भोगतोय बघ. बरं ती समज राहू दे, मी वाईस बाहेरचं आवरून येते. अगं युरूला यायला किती वेळ लागेल अजून ठाव नाही. तू काहीतरी खाऊन घे. हा पुरी, आमचं नशीब लय वाईट आहे ग. तू नग त्याचा विचार करूस. असा कसा विचार नको करू आई. जर हे असं गुलामासारखं जगणंच तुमचं नशीब असेल ना, तर मला ते बदलायला लागेल आणि मी ते बदलणारच. गुलाम नाही तो तुमचा काकी, तुमचा आदर करतो आणि हे घर टिकवून ठेवायचं ना म्हणून तुमचं ऐकतो. पण जेव्हा त्याच्या समोर तुमचा खरा चेहरा येईल ना, तेव्हा ह्योच गुलाम राजा बनून तुमच्या डोक्यावर बसल. तेव्हा पायाखालची जमीन सरकल तुमच्या. काकी, झाली कामं आणि समिती सदस्यांना बी सांगितले की उद्या सकाळी 11 वाजता मीटिंग आहे म्हणून. बरं, मी वाईस पिऊला भेटून येतो. हो. अरे वीरू, हा, यामध्ये 4 विभागाच्या मतदारांची यादीच नाहीये. काय? हा, पक्की. बघू. असं कसं होईल? अहो काकी, तसं नाही काय, पण हा बहुतेक काय झालं असेल, आम्ही जिथनं प्रिंट काढलं ना तिथे याद्या राहिल्या असतील. आत्ता ते दुकान बंद झालं असेल. अरे असं कसं चालेल? आत्ताच्या आत्ता जा त्या दुकानदाराला उठव आणि ते याद्या घेऊन ये. काकी, आपल्याला एक एक क्षण महत्वाचा आहे नाही का? आत्ता
इतक्या रात्री? आणि तसं बी आत्ता यादी आणून तू काय करणार आहेस? डोळ्यात तेल घालून बघणार आहे, आपल्या मतदार राजाला आपल्या बाजूने कसं वळवायचं हे बघणार आहे. जातोयस ना तू? काकी आओ. माझा पृथ्वी असता ना तर नाही म्हणला नसता मला. काकी मी आणतो याद्या. बर. आलोच. कांचन, अगं आहेत नव्हत्या याद्या? कशाला ग त्याला इतक्या रात्रीचं पाठवलंस? का त्या पोराला त्रास देतेस? काय मिळतं ग तुला त्याला त्रास देऊन? मी त्याला नाही तिला त्रास देते. कुणाला? सुनबाई ना. आपण तिला त्रास देऊन तरी तुला काय मिळतं ग? तुम्हाला काय करायचंय हो? तुम्ही गप्प बसा. तुम्हाला माहितीये ना माझ्या कामामध्ये मध्ये मध्ये केलेलं मला आवडत नाही. दरा या याद्या लावा नीट. लई भेटू वाटतंय ना बायकोला. आता दोघं बी इसरा एकमेकांना. बघा कसा तुमच्यावरनं खाना फिरवते ते. पिऊ. पिऊ. अरे रागावलेस माझ्यावर? जेवून घे. ऐक ना. पिऊ. अगं पिऊ. अगं बोल ना काहीतरी. असं नको करूस यार. हे बघ मला माहितीये मी तुझ्याशी लय चुकीचा वागलोय. तू सतत माझा विचार करत आलीस पण मी तुझ्या मनाचा कधीच विचार नाही केला. तुला कसलं सुख नाही देऊ शकलो मी. पियू, आपल्या गोव्याचा प्लॅन ठरला होता तो बी अचानक कॅन्सल झाला. पियू. पियू. अगं मला माहितीये मी तुला सॉरी नाही म्हणू शकलो म्हणून चिडलेस ना तू. अगं मला खरंच तुझ्याशी आज बोलायचं होतं पण काकींची इलेक्शनच्या कामात सगळं राहून गेलं बघ. पियू अगं ऐक ना, अशी रुसून बसू नकोस ना. मला कसं तरी होतं बघ. तू बोल माझ्याशी, चिडचिड कर माझ्यावर, भांड माझ्याशी, वाटेल ते बोल पण अशी गप्प नको बसूस बघ. ऐक ना, तू म्हणशील ते करायला तयार आहे मी. तू सांग मला मी काय करू. पियू खरंच मी सांगेन ते करशील? हा, तू सांगशील ते करायला तयार आहे मी. बोललो तर बोललो. या निवडणुकीला तू बी आमदारकीसाठी उभं राहायचं. मी आलो सध्या.